भाजपच्या तिरंगा पदयात्रेला खोपोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांचा पुढाकार. भाजपकडून देशव्यापी अभियान. भाजपच्या वतीने खोपोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले. उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन घोषणा देत राष्ट्रीय एकात्मकतेचा संदेश दिला. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाचे आयोजन केले आहे. खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्या पुढाकाराने ही पदयात्रा काढण्यात आली. शिळफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर अग्निशमन दल केंद्राच्या मैदानातून पदयात्रेला सुरुवात झाली. बाजारपेठेतून मार्गक्रमण केल्यानंतर पदयात्रेचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आला. या अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानही करण्यात आला. जे स्वातंत्र्य मिळालं ते मिळालं नाही तर आपण ते मिळून घेतलेलं आहे. इंग्रजांना सळो की पळो केलं त्यावेळेला आपले जे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते त्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेच्या क्रांतिकारकांनी जो लढा दिला आणि ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडलं त्याच्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे. आणि हे आपण आपलं रक्त सांडून आपला त्याग करून मिळवलेले हे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य आजपर्यंत आपण टिकवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक समाजसेवी संस्था असतील, संघटना असतील, व्यक्ती असतील, थोर पुरुष असतील, या प्रत्येकाचं योगदान या सगळ्यासाठी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला अभिमान जो वाटतो आणि ज्या वेळेला आपण हा तिरंगा ध्वज आपण जेव्हा हातात घेतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे उत्स्फूर्तपणे जे स्फुल्लिंग पुरून येतं आणि आपल्याला जो अभिमान वाटतो तो अभिमान हा कोणालाही न सांगण्यासारखा आहे. पण प्रत्येकाला ज्या वेळेला आपण म्हणतो भारत माता की जय, मग ते क्रिकेटचं स्टेडियम असू दे किंवा कुठली मॅच असू दे की कुठलाही कार्यक्रम असू दे त्या वेळेला आपल्या नसानसातून पुल्लिंग स्फुरतं. यावेळी विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, ज्येष्ठ नेते यशवंत साबळे, दीपक बेहरे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेविका अश्विनी अत्रे, सानिया शेख, प्रतीक्षा रेटरेकर, नगरसेवक किशोर पाटील, विनायक तेलवणे, दिनेश थोरवे, ज्येष्ठ नेते सूर्यकांत देशमुख, मनेश खवळे, इंदरमल खंडेलवाल, दिलीप पवार, संजय तन्ना, खोपोली शहराध्यक्ष अजय इंगुलकर, संजय म्हात्रे, मोहसिन शेख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.